नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी इथे सगळ्यात वेगळी आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने उपासाच्या पापडांची रेसिपी घेऊन आलेली आहे। हे पापड 3 पदार्थ एकत्र करून तयार केलेले आहेत। तर ते पदार्थ कोणते तर ते म्हणजे साबुदाणा, वरई किंवा आपण भगरही म्हणतो त्याला, भगर आणि 3 कच्च्या बटाट्यांपासून हे पापड तयार केलेले आहे। अतिशय सोप्या पद्धतीने सहज कुणालाही बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात। तसंच काचेसारखे पारदर्शक हे पापड तयार होतात, तोंडात टाकतात विरघळतात आणि खायला अतिशय खमंग असे हे पापड लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करा। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता। रात्रभर भिजत ठेवल्यामुळे साबुदाणा अतिशय छान भिजला गेलेला आहे। 2 बोटांमध्ये प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा खूप छान प्रेस होतो आणि मस्त असं त्याचं पावडर सुद्धा होतो। तर अशा पद्धतीने साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। वाटीचं प्रमाण कुठलंही घ्या, छोटी वाटी घ्या किंवा मोठी वाटी घ्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वाटीचं प्रमाण करू शकता। 1 वाटी इथे साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवलेला होता। साबुदाणा छान भिजलेला असला की आपले पापड सुद्धा खूप छान तयार होतात। आता दुसरा पदार्थ म्हणजे वरई किंवा काही भागांमध्ये याला भगर सुद्धा म्हणतात। तर इथे मी छोट्या वाटीचं प्रमाण घेऊन भगर घेतलेला आहे, कारण भगर हा शिजल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतो, त्यामुळे मी इथे भगरीचं प्रमाण हे कमीच घेतलेलं आहे। म्हणजे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर त्यापेक्षा थोड्या छोट्या वाटीचं प्रमाण घेऊन इथे भगर घ्यायचा आहे। आता हा भगर आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये काही कचरा असेल किंवा काही घाण असेल तर ती निघून जाईल। अशा पद्धतीने मी भगर इथे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता आपला तिसरा पदार्थ म्हणजे तो आहे 3 कच्चे बटाटे। आता हे बटाटे सुद्धा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे, त्यावरची माती जी काही असेल ती काढून घेतलेली आहे। आता आपल्याला सोलणीच्या मदतीने आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे आहेत। तर इथे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने याला धुवून घेतलेले आहेत। आता बटाट्यांचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। हे काप आपल्याला पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत, कारण आपले हे जे काप आहेत ते काळे पडणार नाहीत। आता इथे सगळ्यात पहिली टिप म्हणजे आपल्याला कुकरमध्ये हे सगळं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी कुकरमध्ये 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता ज्या वाटीने मी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीचं प्रमाण घेऊन इथे 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। म्हणजे 1 वाटी साबुदाण्यासाठी 2 वाटी पाणी आणि 1 वाटी भगरसाठी 2 वाट्या पाणी, असं 4 वाट्या पाणी इथे घेतलेलं आहे। आणि आणखी हे मिश्रण शिजण्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे इथे टोटल मी 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता ह्या पाण्यामध्ये भिजून घेतलेला जो साबुदाणा होता तो टाकलेला आहे, भगर टाकलेला आहे आणि आपले बटाट्याचे काप सुद्धा टाकलेले आहेत। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। त्याआधी थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मिठाचं प्रमाण खूप जास्त करायचं नाही, नाहीतर आपले वाळवणाचे पदार्थ हे खारट होतात। आता कुकरचं झाकण लावायचं आणि सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवर कुकर गरम करून घ्यायचा आहे। तर इथे 5 मिनिटं कुकर हाय फ्लेमवर ठेवायचा आणि 5 मिनिटानंतर कुकर अगदी मंद फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या। तर लक्षात असू द्या 3 शिट्ट्या मंद फ्लेमवर काढून घ्यायच्या आहेत। आता कुकर पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कुकरचं झाकण उघडायचं नाही। तर ही दुसरी टीप आहे। सगळ्यात मेन म्हणजे कुकरचं झाकण पूर्णपणे मिश्रण थंड झाल्याशिवाय काढायचं नाही। हे 2 तासानंतर मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मिश्रण शिजल्या गेलेलं आहे आणि मिश्रण सुद्धा छान असं घट्ट झालेलं आहे। मिश्रण एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमचं मिश्रण इतकं घट्ट नाही झालं तरी काही हरकत नाही, त्यामध्ये तुम्हाला जास्त पाण्याचा वापर करावं लागणार नाही। तर इथे छान थोडं घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। तर लक्षात असू द्या पूर्णपणे मिश्रण थंड झाल्याशिवाय कुकरचं झाकण उघडायचं नाही। 3 शिट्ट्या झाल्यानंतर परत झाकण बंद असेल तर आपलं मिश्रण आणखी छान शिजलं जातं। आता हे मिश्रण थोडं थोडं करत आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पापड तयार करण्यासाठी। तर इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला मिश्रण टाकायचं आहे। आता एवढ्या मिश्रणासाठी मी इथे अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे। मिश्रण आता जास्त घट्ट असल्यामुळे इथे अर्ध्या वाटी पाण्याचा वापर मी केलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाण्याचा वापर करायचा। तर इथे मी आता हे मिश्रण छान मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, पापडाला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता हे मिश्रण काढण्यासाठी एका मोठ्या पातेल्याचा वापर करायचा, म्हणजे सगळं मिश्रण एकत्र त्यामध्ये बसेल। तर एवढं मोठं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे। आता सगळं मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सगळं मिश्रण आपल्याला
आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकता किती छान पांढरा शुभ्र असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, पण तरीसुद्धा मला थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी इथे आणखी त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकणार आहे। तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून चेक करूनच यामध्ये पाण्याचा वापर करायचा। तर इथे आता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अगदी परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता सुरुवातीला मी हे पापड पंख्याच्या हवेखाली टाकून घेणार आहे। तर इथे मी घरातच पापड टाकणार आहे, तर सुरुवातीला इथे मी पंख्याच्या हवेखाली शीट टाकून घेतलेली आहे, प्लास्टिक शीट, आणि त्यावर आता आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेत सुरुवातीला आपल्याला 2 पळी आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे। कारण जर मिश्रण आपण थोडंसं घेतलं किंवा 1 पळी मिश्रण घेतलं तर आपले पापड हे अतिशय पातळ तयार होतात आणि ते काढताना सुद्धा तुटतात आणि तळताना सुद्धा तुटतात। त्यामुळे आपल्याला 2 पळी भरून आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने गोलाकार आकारामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पापड छान तयार करून घ्यायचा आहे। पापडाचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा करू शकता। तर इथे मी थोड्या मोठ्या आकाराचे पापड तयार करून घेणार आहे। आता हे पापड तयार करत असताना मी कुठेच तेलाचा वापर केलेला नाही। तर अशा पद्धतीने सुरुवातीला 1 दिवस मी पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळवून घेणार आहे, त्यानंतर 2 दिवस उन्हात हे पापड मी वाळवून घेणार आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता सगळे पापड मी इथे टाकून घेतलेले आहे। आता 3 दिवसानंतर छान कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त ट्रान्सपरंट असे पापड आपले तयार झालेले आहेत, अगदी काचेसारखे पापड तयार झालेले आहेत। पापड तयार करत असताना कुठेच तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड वर्षभर टिकतात आणि पापडांना वास सुद्धा लागत नाही। तर लक्षात असू द्या तेलाचा वापर करायचा नाही, त्यामुळे तुमचे पापड सुद्धा वर्षभर टिकतील, सहज टिकतील। आता पापड तळून दाखवते। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे, मंद आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये पापड तळायचे। तर तुम्ही बघू शकता आहे त्या आकारापेक्षा पापड छान दुप्पट तिप्पट फुललेला आहे आणि पांढरे शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत। आणि तिन्ही मिश्रणाचे पापड तयार केल्यामुळे हे खायला सुद्धा अतिशय चविष्ट आणि खमंग लागतात। तर ह्या पापडामध्ये तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये तुम्हाला जे वस्तू टाकायचे असेल त्या वस्तू टाकून हे पापड तयार करू शकता। मी इथे उपवासाचे पापड केल्यामुळे मी इथे कुठल्याच गोष्टींचा वापर केलेला नाही। तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान दुप्पट तिप्पट असा पापड फुललेला आहे। पापडाचा आकार बघू शकता, खूप छान असा मोठ्या आकाराचे पापड तयार झालेले आहे आणि सहज असे पापड तुटत आहेत आणि खूप छान कुरकुरीत खमंग असे पापड हे खायला लागतात। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।